ज्या कथेमध्ये गोरक्षनाथ, श्रीराम आणि मारुती एकत्र येतात, जिथे योगबळ, भक्तिबळ आणि ईश्वरबळ यांची परीक्षा होते आणि ज्या अध्यायाच्या केवळ श्रवणानेही मोक्ष मार्ग उघडतो, तो नवनाथ ग्रंथातील एक अत्यंत गूढ, शक्तिशाली आणि चमत्कारांनी भरलेला अध्याय 19. आजचा हा अध्याय फक्त कथा नाही, तो आहे संन्यास आणि संसार यांच्यातील संघर्ष, अहंकार आणि भक्ती यांची कसोटी आणि ईश्वर स्वतः भक्तासाठी कसे प्रकट होतात याचा अद्भुत अनुभव. आज तुम्ही हा अध्याय फक्त ऐकणार नाही तर अनुभवणार आहात. श्रोते हो, नवनाथ ग्रंथातील अध्याय 19 श्रवण केल्याने मनातील संभ्रम दूर होतो, अहंकार शमतो, भक्तिमार्ग अधिक दृढ होतो, गुरुकृपा प्राप्त होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोक्ष मार्ग खुला होतो. जे लोक सतत प्रापंचिक व्यापात अडकलेले आहेत, रोज बसून ग्रंथ वाचन करू शकत नाहीत, वृद्ध आहेत, आजारी आहेत, डोळ्यांनी वाचन करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही श्रवणाची साधना आहे. ह्या ऐकणे म्हणजेच पूजन आहे. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगद्गुरु राजा, सर्वज्ञ विजय भोजा, भवाब्दी भव सरिते काजा, साधका नौका अससी तू, हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा. पुढे बोलवी भक्ती अतिमोदा, तुझी लीला आगादा, भक्तिसार ग्रंथाते मागेले अध्यायी वदविले गहन, गोपीचंदाचे उदार कथन, बद्रिकाश्रमी तप करून तीर्थाटनी निघाला यावपरी एकी जे श्रोती, सिंहावलोकनी विश्रांती, गोरक्षकाने पाचे युक्ती, स्त्री राज्यात जातसे, मार्गी चालता मुक्कोमोक्काम, सदा श्री गुरूंचे आठवी नाम, ग्रामात करुणी भिक्षाटन, पुढे मार्ग क्रमितसे, ऐसिया स्थिती गौड बंगाल, सांडूनी सांडिला बंगाल कौल, पुढे जात श्री राज्यात वहिला, सीमेपर्यंत पातला परिविचार स्वमनात, श्री गुरु राजा आहेत तेत, राज्य वैभव बहुसामर्थ्य, संपत्तीचे मिरवितसे, ऐसे वैभव मानी सुख प्रकरणी, माते ओळखील कैसा कोणी, श्रीमंता पुढे हीन दीन, मान्यत्वाते मिरवेना, जे विअरका पुढे खद्योत, हीन दीन अति दिसत, तेवी मज कंगालवंता ते, कोण तेथे ओळखील, मेरू पुढे मशक स्थिती, कोणी वर्णावी कवण अर्थी, की पुढे बैसल्या वाचस्पती, मैदवल्गना मिरविना, की हिरा तेज पडीपाडा, गार ठेवूनी पुढा, परिसपालत देता दगडा, योग्य योग्य साजेना, सुवर्ण मिरवे राशी 16, तेथे दगडाचा पाड केतुला, तेवी माते संपत्ती मिरविला, ओळखील कैसा तो, अहो या उपरी दुसरे अर्थी, मम नाम कळता मच्छिंद्रा प्रती, परमद्वाड लागले चित्ती, सुखसंपत्ती भोगिता, जैसे जेविता षड्रसान्न, तै कडूवट सेवी कोण, तेवी मच्छिंद्र संपत्ती ते टाकून, जाईल कैसा बैरागी, या उपरी आणि तिसरे अर्था, मम नाम श्री गुरु लागही कळता, नेनो कल्पना वरून चित्ता, वर्तेल खाता माझिया, मग तयाच्या सवे विद्यारळी, करावी आपण बांधून कळी, हे तो गोड येणे काळी, मज प्रती भासेना, ज्या स्वामींचे वंदितो चरण, तयासी विद्येची रळी खेळेन, हे योग्य माते नव्हे जाण, अपकीर्ती ब्रह्मांड भरी, ऐसे तर्क वितर्क करिता, श्री गोरक्ष मार्गी रमता, तो वेश्या कटक देखिले तत्वता, स्त्री राज्यात जाती त्या, तो सकळ वेश्यांची मुख्य कामिनी, गुणगरिता कलिंगा नान्मी, तिचे स्वरूप वर्णिता वाणी, रतिपती आतळेना, जिचे पाहता मुखकमळ, शशितेजाहून अतिनिर्मळ, परमलज्जित चपळा केवळ, होऊनी ढगी रिक्ताती, जिचा नेत्र कटाक्ष बाण, तपस्व्यांचे वेधित मन, मग विषय लंपट अपार जाण, कवण अर्थी वर्णावे, ऐसी अपरी सुलक्षणदारा, चातुर्य कलिका गुणगंभीरा, जिचे नाम साजोतरा, की हिरा गारा मिरविती, जिचे सुस्वर विपुल गायन, एकता खालती गंधर्व करीती मान, अप्सरा परम लज्जित होऊन, सेवा इच्छिती जियेची, ऐशा करीती कलिंगदारा, जात स्त्री देशात अवसरा, तै औचित तिथे गोरक्ष उदारा, देखता झाला निजदृष्टी, मग तो जवळी योगद्रुम, जाऊनी पुसे तियेचे नाम, एरी म्हणे कलिंगा उत्तन,
नाम असे या देहा. एरू म्हणे कोणार्थी जाता कोणत्या ग्रामाप्रती. कलिंगा म्हणे स्त्री देशाप्रती जाणे आहे आमोते. राव मैनाकिनी पद्मिनी सकळ स्त्रिया देश स्वामिनी. ती येते नृत्य कळा दावुनी वश्य करणे आहेची. ती राज्य पद्मिनी वश्य होता अपार देईल आमुचे वित्ता. या परी कामना योजुनी चित्ता गमन करीतो आम्ही की. ऐसा वृत्तांत ऐकुनी युवती हृदय विचारी योगप्रती. की इंचीच शुद्ध धरुणी संगती प्रविष्ट व्हावे त्या स्थानी. मग सहज स्थितीने गमना आव्हानून दृष्टी राजसदना. गुप्त वेशे स्त्री गुरुकामना अवगमुनी घ्यावी तो. ऐसा विचार करुनी चित्ती बोलता झाला तिये युवती. म्हणे मी येतो तुमच्या संगती न्याल तरी की कृपेने. एरे म्हणे नरेंद्रोत्तमा येऊ पाहसी संगती आम्हा. तरी कुशळपणी काय तुम्हा भोवरील विद्याचे. एरू म्हणे करुणी गायन तुम्हा सवे चातुर्य मानून. आणि मृदंग वाद्य वाजविन कुशळपणे नेटका. एरी म्हणे गाणे वाजविणे येतसे चातुर्यवाणे. तरी प्रथमारंभी आम्हा दाविणे कैसे रीती कुशळत्व. एरू म्हणे जी काय उशीर आत्ताची पहावा चमत्कार. हात कंगणा आदर्श व्यवहार कासया पाहिजे दृष्टी ते. की स्पर्शता शुद्ध अमरपण होय न होय केलिया पान. की स्पर्शिल्या परिसोन न होय भ्रांती मिरवेल काय. तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी. ऐसे एकताची कलिंगा मही सदनाहुनी उतरली मही. तळी घालुनी आसन सारंगी देत आणून. म्हणे नवरसे कुशळत्व पण कळा दावी कोणती. ऐसी कोणी तिची गोष्टी करी कवळुनी भस्म चिमुटी. गंधर्व प्रयोग होटी जल्पुनी भाळी चर्चितसे. चर्चुनी दाही दिशा प्रेरितसे आणि चतुर्थ वाद्याते स्पर्शितसे. ऐसे झालिया हुंकार देतसे गावे वाजवावे म्हणून या. तरी काननी तरुपाषाण जलपती गंधर्वासारखे गायन. तंत वितंत सुस्वरी वादन वाजवी वाद्य चतुर्थ हो. आपुले आपण वाद्य वाजविती पाषाण तरू गायन करीती. हे पाहुनी कलिंगा युवती आश्चर्य करी मानसी. स्वमुखी ओपुनी मध्यमांगुळी ती विस्मय करी आपुल्या पोटी. चित्ती म्हणे हा नरधुजती ईश्वर तुल्य भासतसे. जो पाषाण तरू हाती गायन करवीत गंधर्वासरी आपण. तया लागी स्वतः गायन अशक्य काय करावया. जो पाषाणी पिवळेपण करू जाणे लोहाचे सुवर्ण. तया लागी परिसमणी करावया अशक्य म्हणावे की. जेणे बुरट गौतमी कासे खाली सर्व पदार्थी मही उद्धरली. त्याते कामधेनू निर्माया भली परम अशक्यता न बोलावी. की कोणत्याही वृक्षाखाली कामनापूर्वी सकळी. ते कल्पतरू मेळी अनायसे सोबतसे. तन्याये वृक्ष पाषाणी आणिली ज्याने गंधर्व मांडणी. तो स्वतः सिद्ध कुशलपणी गाणार नाही का बोलावे. तरी आता असो कैसे आपणची राहावे त्यांचे संगतीस. ऐसा विचार करुनी स्वचित्तास बोलती झाली विवळा. म्हणे महाराजा सद्गुणाकरिता मी दीन किंकर अनाथ ऐसा कामोदेला चित्ता. तरी सिद्धार्थ आव्हानी अगाध वर्णनाची सविता राशी. दैवे उदेली मम तम गुणासी. तरी संज्ञा जे बोलिलासी तेची सिद्ध आव्हानी. तरी महाराजा विद्यार्णवा जगी मिरवसी कोणत्या भावा. ऐसे पुसता गोरक्ष जीवा परमकल्पना योजितसे. चित्ती म्हणे नामाभिधान प्रविष्ट न करावे ईज कारण. गुप्त ठेविल्यास कार्य साधन घडून येईल पुढार. ऐसा विचार करुणी म्हणे एके शुभाननी. पुरवडा मम देहा लागुनी जगा माझी मिरवितसे. एरी म्हणे पुरवंडराया अर्थकामना कोण हृदया. असेल तैसी वधुनिया सुखा लागी हे लावे. एरू म्हणे ओ शुभाननी विषय घनाची बोलसी कडसनी. परी काही कामना नसे मनी. अज्ञान असे यार्थे एक वेळ उदरापुरती. समया देई का आहुती या विरहित अर्थचित्ती. इच्छा नसे काहीच एरी ऐकोनी ऐसे वचन अवश्य करी प्रेमे भाषण. म्हणे महाराज नरेंद्रा पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा. परी एक आहे मम बोलणे
स्त्री राज्यात आपण जाणे, तेथे पुरुषाचे आगमन नाही त्या देशात. एरू म्हणे कवनार्थी, आगमन नसे तया देशाप्रती. म्हणे मरुतसुती, भुभुक्कारे स्त्रिया होती. ऊर्ध्वरेती वायुनंदन, रेती पडे भुभुक्कार वचने गरोदर होती. तेणे करून सकळ स्त्रिया त्या देशी, त्याची भुभुक्कारे करून पुरुष गर्भात होय पतन. तेणे करून तयासी मरण, होतसे जाण महाराजा. तरी तुझे जाणे उदेले चित्ती, परी तू ते होईल कैसे गती. या संशयाची भ्रांती, मनी घोटाळे माझिया. एरू म्हणे एक युवती, काय करील आम्हा मारुती. प्रळय काळीची मूर्ध्वी हरती, लोळवीन महिते. आगे व्रत तपाचा तपो जेठी, जेणे सविता गिळोनी ठेविला पोटी. तेथे दीपाचा हळहळ मोठी, मानील काय तो पुरुष. सकळ महीचो माथा वाहे, त्या ते पर्वताचे भय काय. अब्धी गिळता शरण रिघावे, काय वेगे थिल्लारा. तरी आता शुभाननी, हा संशय तून आणि मनी. ऐसे गोरक्षती ते बोलुनी, तो स्थाना होनी उठला. मग ती कलिंगा बैसवून रथी, आपण झाले पुढे सारथी. दोन्ही वार दोरे धारुनी हाती, धुरावेष्टुनिया बैसलासे. परी प्रथमारंभी तो धुर्जटी, परी करी कवळुनी भस्मची मुठी. वज्रास्त्र मंत्र होती, अपार शक्ती जल्पला. तया मागे स्पर्शमंत्रा, जल्पोनिय निजवक्त्रा. तेही मिरवे सबळ अस्त्रा, मही लागी महाराजा. यावरी तिसरे मोहनास्त्र, विराजले अतिपवित्र. उपरी चौथे नागास्त्र, सीमेवरी ते प्रेरिले. ऐसे चतुरास्त्र प्रेरुनी, चालता झाला गोरक्ष त्वरेने. सीमा उल्लंघुनी 1 योजन, स्त्री देशात मिसळला. चीनापट्टन उत्तम ग्राम, तेथे झालासे मुक्काम. तव लोटोनी गेला अवघा दिन, मही निशा दाटली. परिदिना समान रात्री, चंद्र तेजे मिरविली होती. सकळी भोजने सारून निगुती, पहुडली शयनी आपुलाल्या. निशा लोटली 1 प्रहर, तो रात्री निवळली महीवर. सकळ लोपोनी अंधकार, दिशा उजेडे उजळली. ते दिनीची म्हणे नये रात्री, की उदया आली माया भगवती. चंद्रपोत घेऊनी हाती, सहजमती क्रीडतसे. की ते रात्र नव्हे जडित पदक, हेमंत गटी अवनी देख. त्यावरी नक्षत्रे अन्य माणिक, मध्ये हिरा बिंदू शोभे जैसा. की ते रात्र नव्हे भद्रकाळी, शृंगार नक्षत्रे मुक्तमाळी. चंद्र बिजवरा लेऊनी भाळी, मही लागी क्रीडतसे. ऐसे परी सुलक्षण राती, उजेड दावी महीवरती. तो एरीकडे गमन मारुती, सेतुहुन करीतसे. मार्गी जाता सहज स्थिती, येऊनी पोचला सीमेवरती. तो वज्रास्त्र हृदयापती, येऊनिया आदळले. परी वज्र शरीरी मारुती, वज्रप्रहारे पडला शीती. मूर्छा दाटोनी हृदयापती, विगत गती पडलासे. यावरी स्पर्श करी झगटी, लिप्त केला महिपाटी. त्यावरी मोहनास्त्र हृदयपुटी, जाऊनिया संचरले. त्यावरी नागास्त्र नागपती, सहजपणी प्रत्यक्ष मूर्ती. उदय पावता पदहस्ती, गुंडाळुनिया बैसला. चतुर्थास्त्राचे पडतावेशन, मग कासावीस होतसे वायुनंदन. अतितळमळे उडया कारण, परी तेजास्त्र उठो नेदी. घडोघडी मूर्छा येता, नेत्रभुवंडी वांती देता. त्यावरी विखार वेष्टिता, तेने होत कासाविसी. मोहनास्त्राचा अतिप्रसर, मोहोनी घेतले सकळ शरीर. मी कोण कोणत्या कार्यावर आलो हेही कळेना. ऐसा निश्चेष्टित महीरती, पडला असे मारुती. 1 प्रहर लोटल्यावरती, प्राण निघू पाहतसे. नेत्र झाले श्वेतवर्णी, मुखी लोटले आरक्त पाणी. ते लोटले सकळ अवनी, भिजूनी लोट लोटतसे. ऐसा समय तया होता, मग विचार करी आपल्या चित्ता. ऐसिया संकटी प्राण आता, वाचत नाही सहसाही. तरी माझा काळा आला, आता स्मरावे श्रीरामाला. ऐसा विचार करुनी स्वचित्ताला, आठविले श्रीरामाते. हे दयार्णव कुळभूषणा, सीतापती रघुनंदना. दशग्रीवांतका, भक्त दुःख मोचना. धाव पाव वेगेसी, हे करुणानिधे ताटिकांतका. मुनी मनोरंजना, रघुकुळ टिळका. अयोध्याधीशा प्रतापारका, धाव पाव वेगेसी. हे शिवमान सरंजना,
चापधारका तापहरणा शरयू तीर विहारा आनंद सदना धाव पाव वेगेसी हे श्रीराम श्याम तनुधारका एकवचनी व्रतदायका एकपत्नी बाणनायका धाव पाव वेगेसी हे पंकज नेत्रा कोमल गात्रा विभीषण प्रिया कोमल पात्रा परमप्रिय कपिकुळ गोत्रा धाव पाव वेगेसी हे किष्किंधा अधिप वाली निर्दलना भक्त प्रियकरा भयमोचना विदेह जामाता जगपाळना धाव पाव वेगेसी हे विश्वामित्र मकसिद्धी कारका खरदूषणा दैत्यांतका जलधी जल पाषाण तारका धाव पाव वेगेसी हे अहिमही दानव हरिता शतमुख खंडी वैदेही रता मंगळधारणा कुशळवंता धाव पाव वेगेसी हे अर्णव विहारा मारीच दमना जटायू प्रिया मोक्ष गहना शिवचाप भंगा मंगळधामा धाव पाव वेगेसी हे दयार्णव राम करुणा करू मित्र कुळ ध्वज कीर्ती धारू ऐसे असुनी संकट पारू सुखशैनी निजलाससी तरी आता धाव वेगी तव दूत या संकट प्रसंगी मुक्त होऊ दे महिलागी शरणागत तू म्हणवितोसी ऐशी स्तुती वागुत्तर करीत अति वायुकुमर ते वाग्बाण श्रवणद्वार रिगते झाले रामाचे जाणूनी परम संकट मात धावून आला स्त्री रघुनाथ मारुतीचे संकट पाहून अत्यंत परमचित्ती कळवळला की एकांत पाडसा वाचुनी हरणी हिंडे सैरा वैराराणी तज्ञाये मोक्षदानी हृदया माझी कळवळला जैसी वत्सा लागी गाय काननी हंबरडा फोडी मोहे त्याची प्रमाणे रघुराय हृदया माझी कळवळला जळा वेगळा पडता मीन अति तळमळोनी सोडी प्राण तन्याये रघुनंदन हृदया माझी वळवळला किंवा बाळ मातेची चुकार होता आरंभळती ती उभयता तन्याये भक्त निशक्त होता हृदया माझी कळवळला मग मनोवेगा ते मागे सारून प्रत्यक्ष आला लगबगे धावून तो विकळ होऊनी भक्तजन आहा आहा म्हणतसे मग ताप निवारण चाप करी शरसंजून बाप कैवारी पाकशास्त्रास्त्र अवधारी वज्रास्त्र निवटावया प्रेरिताची वातास्त्र प्रकट झाला सहस्र नेत्र वज्रास्त्र कवळुनी पवित्र जाता झाला अमरपुरी यावरी विभक्त अस्त्र जल्पून स्पर्शास्त्र केले निवारण यावरी फणी सहस्त्रनयन हस्तपदी गुंडाळला तयासाठी शिराब्धीवासी लक्ष्मीनारायण वेगेसी तै प्रत्यक्ष स्वरूपे उरगेसी पाहतात वैन तैय झालासे नमुनी म्हणे आहा अनंता तू प्रिय अससी माझे चित्ता याची नीती वायुसुता संभोकित आहेसी तरी आता मम सकया मुक्त करी अंजनी हृदया ऐसे कोणी आराधिया मोहाब्दी उचंबळला मग स्वदेह पुच्छ काढून मुक्त केले हस्तचरण काढून घेतले अस्त्रमोहन प्रत्यक्ष विष्णू होऊन या असो नागास्त्रा उरगपती प्रेमे नमोनी अब्धी जापती जाता झाला स्वस्थानाप्रती मही धारण करावया एरीकडे अंजनी नंदन सावध होऊनी बैसला जाण हृदय आटवूनी रामगुण स्वस्थ झाला तेदवा दृष्टी करिता चहूकडे तो रामस्वामी देखिला पुढे आनंदोनी मग प्रेमे एवढे चरणकमळ नमावया वंदुनी श्रीरामाचे चरण म्हणे महाराजा वाचविला प्राण वेदले अस्त्र अतिदुर्गम देखिले नाही कधी हो अस्त्र नवे हे परमकाळ महाप्रळयीचे उतरले सबळ आजी माझा अंतकाळ ओढवला होता महाराजा परी तुम्हाची माय सघन लगबगीनं आलीस धावून म्हणून वाचला माझा प्राण प्रळयास्त्रा माझारी तरी तुझी या उपकारा उत्तीर्णता न होय मज पामरा ऐसे वधुनी वागुत्तरा चरणावरी लोळतसे अतिकनवाळू सीतापती सप्रेम हृदयी धरला मारुती म्हणे तुझसाठी बा याशिती 3 वेळा आलो मी तेव्हा चतुर्थ अस्त्रबंधन मुक्त झाले तुझं कारण परी असो तव शत्रू कोण वेगे मद वद मम वत्सा
हेरू म्हणे महाराजा, अकल्पित लाभ संकट चोजा, शत्रू येते कवळ माझा, प्राप्त झाला असे की तरी आता प्रस्तुत काळी, क्षत्रिय नसे कोणी बळी, परी नागपंथी अस्त्रफळी, मिरवितसे महाराजा, तरी महाराजा नवातील एक, आला अनेक प्रतापदायक, तयाचा प्रताप जो अर्क, असे अजिंक्य सर्वांसी, ऐसे कुणी मारुती वचन, म्हणे राम नाथ पंथी भक्त जाण, तया शिरळी हे वायुनंदन, करू नये सहसाई, ते भक्त माझे आवडीचे असती, तया शिरळी न करी मारुती, आपण आपल्या विक्षेपवृत्ती, वाढवू नये सर्वज्ञा, ऐसे नीती रघुवीर, अंजिनी सुता बोलोनी उत्तर, हृदयात पाहे जनक जावर, नाथ कोणता नव्हातुनी, तो सहज दृष्टी अंतरी करिता, निश्चित गुंतले गोरख सुता, मग मारुतीसी म्हणे ओ प्रतापवंता, गोरक्षनाथ असे हा, असे जो हरिनारायण, तयाचा अवतार गोरक्ष जाण, या उपरी बोले मारुती वचन, चला जाऊ दर्शना तयाच्या, या सीमेपासून एक योजन, तेने रचुनी हे संधान, प्रतापी आहे गौरनंदन, स्त्री राज्यात जाते झाले, तयानाथाची घेता भेटी, एक अर्थ आहे आमचे पोटी, तो साधू घेईन त्यात शेवटी, तरी कृपा जेटी चलावे, राम म्हणे ओ अर्थ कोण, तो माते करी निवेदन, मग सकळ कथा अंजनी नंदन, मच्छिंद्रासी वदलासे, मैनाकिनीचे तपोवचन, मच्छिंद्र पाठविला म्हणून, तरी गोरक्ष आता जाऊन येईल घेऊन मच्छिंद्रा, तरी त्यासी अमृतवाणी, बोलोनी गोवा दृढचरणी, मग तो गोरक्ष मच्छिंद्रा लागुनी, नेणार नाही कदाही, ऐसा विचार सुचवी रामाते, मग बोलता झाला सीतानाथ, म्हणे बा तुझा पूर्वावयार्थ, चाल गोरक्षा भेटावया, युक्ती प्रयुक्ती बोलुनी वचन, परमादरे तोषवून, इतुका अर्थ घेऊ मागून, तुझसाठी कपिंद्रा, ऐसे वधुनी रघुनाथ, मग चालते झाले उभयता, मध्यरात्रीचा समय होता, चिन्नापट्टण ग्रामा पोचले, तव त्या ग्रामी सुखशयनी, पहुडले होते सुखपणी, स्वस्वरूपी अंतःकरणी, हे लावतसे ब्रह्मांड, एरीकडे रघुनाथ, आणिक द्वितीय अंजनीसुत, ग्रामानिकट येता त्वरित, स्वरूपाते पालटली, शुद्ध करून याचकपण, भावे आले उत्तम ब्राह्मण, नमन करिता गौरनंदन, तया ठाई पालटले, तो साधक गोरक्षनाथ, बैसला होता निवांत, वाचे अंश घन, सद्गुरुनाथ प्रेमच्छंदे डुलतसे, जैसा जळा माझी मीन, तळपत आहे स्वच्छंदे करून, तन्याये गोरक्षनंदन, श्री गुरुभजनी डोलतसे, तो एरीकडे उभयता, प्रत्यक्ष जाऊनी तेथ, आदेश म्हणून वंदिला नाथ, निकट जाऊनी बैसले, बोलती बैसताची वचन, आम्ही षडशास्त्री ब्राह्मण, तरी नाथ परिपूर्ण महिवर्ती असता, योगी आम्हाजी शिरोमणी, जितेंद्रिय सदा दमनी, विरक्तांत पूर्णपणी, मिरवसी महाराजा, धर्याप्तींचे बुद्धिबळ जळ, धर्याप्तींचे बुद्धिजळ, मिरविसी विवेक पात्रीस बळ, परघात तो वडवानळ, शांतोदरी साठविसी, मित्रशत्रू द्वितीय तटी, सदैव कृपा सरितेचा पूर लोटी, क्षेम लिंगन अर्थी भेटी, वर्तविसी महाराजा, तरी सच्चिदानंद तेजाकारू, की वहनादी चराचरू, एक पाहणे जगमांदरू, दटाविसी महाराजा, तू ऐसा औदार्य दाता, अपूर्व मिरविसी धनवंता, तरी महाराजा अमुच्या अर्था, साधिला तो पूर्वी का, गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा, कोण कामना वेधली तुम्हा, तरी सरिता कार्य उगमा, प्रसिद्धपणी मिरवावे, येऊ म्हणती जी योगशीला, वरद पात्री ओपू बोला, मग आमुचे सरिता विपुला, आनंद जळी दाटेल, तरी भाष्य देऊनी आता, तोषवी का अमुचे चित्ता, भाष्य दिल्यावरी अर्था, दर्शवू तू ते महाराजा, ऐसे कोणी तयांची वाणी, तो गोरक्ष विचार करी मनी, की तुका गोप्य मेदिनी, कोण आहे मजपाशी, शिंगी सारंगी कुबडी फावडी, मुद्रा शैली कंथा घोंगडी, पात्र भोपळा संपदा एवढी, आम्हापाशी विराजे, या विरहित आणिक दुसरा, अर्थ न राहिला आमच्या असरा, पर्याने कल्पिले कायांतरा, हे तो काही कळेना, या पर्यानिक विचार चित्ती, की अवसर लोटला मध्यरात्री, त्यातही स्त्री देशाप्रती, पुरुष आला हे कैसे,
तरीही मानव सहसा नसती, स्वर्ग सुखाचे पात्र असती, शुक्र की वरुण गभस्ती, वाचस्पती पातला की मंगळ किंवा विरिंची सुंदर, की गण किंवा गंधर्व साचार, की यक्ष रक्ष अश्विनी कुमार, की तपो लोकादी पातले. ना तरी भावया आगमन, मानवा नसे ही साधन, तरी हे देवची निश्चय वचन, मानवी कृत्य नसेची. ऐसे भावनी दृढ चित्तात, अति विचारी हृदयात, कवन कामना आहे याते, शोध करू याचा म्हणून. अंतरदृष्टी अंतःकरणी, करून विचार शोधी मुनी, परी काही एक अर्थ तो तरणी, आश्रया ते लागेना. मग म्हणे असो कैसे, आपण चाललोय ज्या कार्यास, तितुके भिन्न करुनी यास, मागेल तेची आदरू, ऐसा विचार करुनी मुनी. बोलता झाला प्रसिद्धपणी, म्हणे महाराजा भूदेव तरणी, तुम्ही सहसा नो हेती. काय प्राप्ती द्विजवरा, चालून येईल एथवरा, काळ कृतांत सीमेवरा, चतुर्थ अस्त्र विराजती. प्रतापार्क वायुकुमर, ते रश्मी तसे बुबुक्कार, त्यावरी प्रेरिला वैश्वानर, चतुर्थास्त्र प्रतापी. ऐशिया संकटी भूदेवराया, कोण रे वाण येईल उपाया, शिवहला ते प्रक्षिलिया, वाचेल ऐसे वाकाशी कवळिता, ते पतंग मिरवी आपुली वीर्यता, की मशक मेरू ते वाहुनी तोली वरता, जात थिल्लरी बुडवावया. तेवी येथे यावया कारण, कदा न पावे मनुष्यागमन, तरी महाराजा प्रज्ञावान, कोण तुम्ही ते सांगा. ऐसे बोलणी माताचरणी, ठेविता झाला सलीलपणी, मग एकमेकांते विलोकोनी, हास्यवदन करिता ती. या उपरी बोले रघुनंदन, आता याते ठेवणे भिन्न, हे योग्य माते न ये दिसून, स्वपंकजा दावावया. ऐसे वदता रघुपती, मान तुकावी प्राज्ञमूर्ती, मग प्रकट करुणी स्वरूप प्राप्ती, नाथ हृदयी कवळीला. म्हणे वत्सा एक वचन, कामे वेदला वायुनंदन, की मच्छिंद्र यती लागून, नेऊन स्वदेशी. मैनाकिनी नृपदारा, परमाचरली तपाचरा, वचनी गोवनी वायुकुमरा, नाथ मच्छिंद्रा ते मागितले, तरी यशाची उभवुनी कोटी, प्रेरिला हे मच्छिंद्र जेटी, तरी हा अर्थ मारुतीचे पोटी, पूर्णपणे मिरवला. या विरहित मागणे तुझसी, काही नाही तपोराशी, तरी तू जाऊनी तया भेटीसी, श्रीनाथासी नेऊ नको. ऐसे कुणी लाघवी वचन, बोलता झाला गौरीनंदन, हे महाराजा प्रज्ञावान, सत्यवचन बोलतसा, परी पहाजी प्रज्ञा वानराशी, आम्ही म्हणवितो योगाभ्यासी, तरी हे अनुचित कर्मामासी, प्रपंच करू साजीरा, तरी तुके काम करुनी भिन्न, मागाल तरी देईन प्राण, परी या देशी मच्छिंद्र जाण, ठेवणार नाही साहसाई. भूवरी आकाश अवघे पडो, मेरू मंदार उलथोनी पडो, की अवघी मही रसातळी बुडो, परी मीन ठेवी गुरुवर्या. यावरी बोले रघुनंदन, इतुके आमचे करी मान्य, गोरक्ष म्हणे पितरा कारण, घडून आल्या घडेना, तरी शांती मानदार रघुनंदन. हस्तकी धरला वायुनंदन, म्हणे बा सकल प्रताप गुण संपन्न, करशील कंदन निश्चये. ऐसे बोलता गौरीनंदन, मारुतीसी क्रोध आला दारुण, रामासे म्हणे करी कंदन, शब्दभ्रष्ट आताची, परी इतका अनर्थ कासयासाठी, लघुकार्या ते आठाआठी, तुझया वचनाची वागवटी, फिटून गेली महाराजा. आता प्रारब्ध योग कैसा, घडून येई तयाच्या लेशा, परी त्या आपल्या भाषा, सत्य करून शेवट विले. ऐसा युक्ती प्रयुक्ती करून, शांत केला वायुनंदन, मग गोरक्षा हृदयी धरून, रघुनंदन चालिला, गोरक्षे चरणी घालून मिटी, म्हणे महाराजा अस्त्रे चावटी, तू ते केली असे पोटी, क्षेमाब्धीत साठविला. ऐसे विनोनी वाणी रसाळ, बोळविला प्रतापशीळ, असा दशरथ बाळ स्वस्थानासी पातला. या उपरी पुढील अध्यायी कथन. शृंग मरुड पाहिल वायुनंदन, मैनाकिनी राज्यभाषण, गुरुसूचना करील तो, ती कथा परम सुधारस सुंदर, श्रोत्यांशी सांगेल धुंडी कुंभर. नरहरी वंशी संत किंकर, मालुवरी विराजला, स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, 19 गोड हा,
अध्याय 19 ओव्या 193. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. नवनाथ भक्ती सार 19वाध्याय समाप्तः. श्रोते हो, या अध्यायातून आपल्याला एक फार मोठा संदेश मिळतो. योगबळ मोठे असले तरी भक्तिबळ श्रेष्ठ आहे. गुरु संसारात अडकले तरी शिष्य त्यांना मुक्त करतो आणि जेव्हा भक्त अडचणीत सापडतो तेव्हा स्वतः श्रीराम धावून येतात. हा अध्याय आपल्याला शिकवतो की ईश्वर नेहमी आपल्या जवळच असतो, फक्त आपण त्यांना ओळखायला हवे. ही नवनाथ ग्रंथाची सिरीज खास ज्या भगिनी बंधूंना कामाच्या व्यापामुळे, डोळ्यांच्या अडचणीमुळे, वयोमानामुळे, शारीरिक असमर्थतेमुळे बसून ग्रंथ वाचन शक्य नाही त्यांच्यासाठी आहे. तुम्ही स्वयंपाक करताना, प्रवासात, सकाळी किंवा झोपण्याआधी तुमच्या वेळेनुसार ही श्रवण भक्ती करू शकता. ही फक्त सिरीज नाही, ही एक श्रवण साधना आहे. जर तुम्हाला ही कथा मनाला भिडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांना, वृद्ध नातेवाईकांना नक्की शेअर करा. कमेंटमध्ये जय नवनाथ जरूर लिहा. तुमच्या एका कमेंटने मला खूप बळ येते. यामुळे ही श्रवण भक्ती अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. श्रोते हो, नवनाथ ग्रंथाचे संपूर्ण 40 अध्याय या चॅनेलवर श्रवण स्वरूपात येणार आहेत. जर तुम्हाला एकही अध्याय चुकवायचा नसेल तर तुम्हाला नवनाथांची कृपा अखंड हवी असेल, आत्ताच व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. 40 अध्याय पूर्ण करण्याच्या या पवित्र प्रवासात आपण सगळे एकत्र सहभागी होऊया. जय नवनाथ, जय गुरुदेव. श्रोते हो, या अध्यायातून आपल्याला एक फार मोठा संदेश मिळतो. योगबळ मोठे असले तरी भक्तिबळ श्रेष्ठ आहे. गुरु संसारात अडकले तरी शिष्य त्यांना मुक्त करतो आणि जेव्हा भक्त अडचणीत सापडतो तेव्हा स्वतः श्रीराम धावून येतात. हा अध्याय आपल्याला शिकवतो की ईश्वर नेहमी आपल्या जवळच असतो, फक्त आपण त्यांना ओळखायला हवे. ही नवनाथ ग्रंथाची सिरीज खास ज्या भगिनी बंधूंना कामाच्या व्यापामुळे, डोळ्यांच्या अडचणीमुळे, वयोमानामुळे, शारीरिक असमर्थतेमुळे बसून ग्रंथ वाचन शक्य नाही त्यांच्यासाठी आहे. तुम्ही स्वयंपाक करताना, प्रवासात, सकाळी किंवा झोपण्याआधी तुमच्या वेळेनुसार ही श्रवण भक्ती करू शकता. ही फक्त सिरीज नाही, ही एक श्रवण साधना आहे. जर तुम्हाला ही कथा मनाला भिडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांना, वृद्ध नातेवाईकांना नक्की शेअर करा. कमेंटमध्ये जय नवनाथ जरूर लिहा. तुमच्या एका कमेंटने मला खूप बळ येते. यामुळे ही श्रवण भक्ती अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. श्रोते हो, नवनाथ ग्रंथाचे संपूर्ण 40 अध्याय या चॅनेलवर श्रवण स्वरूपात येणार आहेत. जर तुम्हाला एकही अध्याय चुकवायचा नसेल तर तुम्हाला नवनाथांची कृपा अखंड हवी असेल, आत्ताच व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. 40 अध्याय पूर्ण करण्याच्या या पवित्र प्रवासात आपण सगळे एकत्र सहभागी होऊया. जय नवनाथ, जय गुरुदेव.